राज चौकातील दोलायमान भारतीय रस्त्यावर जीवन ऊर्जेने स्पंदित झाले। गोंधळात दोन जीव एकमेकांशी जोडले गेले। सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या आर्यनने राज चौकात आपल्या बसची वाट पाहिली। वनस्पतीशास्त्रज्ञ निशा तिला पकडण्यासाठी धावली। त्यांचे डोळे भेटले आणि वेळ थांबला। माफ करा, हे सेक्टर 5 चा बस स्टॉप आहे का? खुशखुरे विचारले। आर्यन हसला। हो आहे। त्यांचा संवाद सहजतेने वाहत होता। ते वेगळे झाल्यामुळे आर्यनला ही भावना दूर करता आली नाही। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो राज चौकात निशाची वाट पाहू लागला। त्यांच्या रोजच्या भेटीगाठी हा एक विधी झाला। त्यांनी सामायिक आवडी शोधल्या, निसर्ग, हायकिंग आणि फोटोग्राफी। आठवड्याचे शेवटचे दिवस जवळच्या टेकड्या, तलाव आणि जंगले शोधण्यात घालवले। बहरलेल्या रानफुलांमध्ये आर्यनने निशाला प्रपोज केले। आनंदाने निशा हो म्हणाली। त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला। लग्नाची तयारी सुरू झाली। एका उत्साही भारतीय लग्नात आर्यन आणि निशा यांनी शपथ घेतली। निशा लाल लेहेंग्यात चमकणारी, चकचकीत क्रीम शेरवानीमध्ये डॅशिंग केलेला आर्यन हसला। त्यांनी पवित्र अग्निभोवती प्रदक्षिणा घातली तेव्हा मित्र आणि कुटुंबियांनी जल्लोष केला। भावंडांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला। नवदाम्पत्याला पालकांनी आशीर्वाद दिले। आर्यन आणि निशाचे डोळे पाणावले, कायमचे वचन दिले। रिसेप्शन त्यानंतर हास्य आणि संगीताने भरले। त्यांच्या प्रेमकथेने सर्वांना प्रेरणा दिली। आर्यन आणि निशा यांनी निसर्गाच्या सानिध्यात एक आरामदायक घर बांधले। आठवड्याचे शेवटचे दिवस अन्वेषणासाठी पवित्र राहिले। हातात हात घालून त्यांनी राज चौकात सूर्यास्त पाहिला। त्यांचे प्रेम फुलत राहिले। वर्षांनंतर त्यांनी मागे वळून पाहिले, त्या संधीच्या भेटीबद्दल कृतज्ञ। प्रेम आम्हाला राज चौकात सापडला, निशा हसली। कायम आणि नेहमी, आर्यनने उत्तर दिले। त्यांचे घर वनस्पती आणि प्रेमाचे अभयारण्य बनले।